सुस्वागतम. मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी या घटकातील स्वाध्याय 10.1 मधील काही प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष आहे तर अथर्वचे आजचे वय किती? आर्यन आणि आदिती यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:5. आर्यन गुणोत्तर म्हणजे त्यांचा भागाकार. आर्यन भागिले आदिती बरोबर 4/5. आर्यनचं वय 24 आहे. 24 आदिती बरोबर 4/5. तिरकस गुणाकार करून 4 गुणिले आदिती बरोबर 24 गुणिले 5 म्हणजेच आदितीचं वय बरोबर 24 गुणिले 5. हा 4 गुणणारा भागला. 4 × 4 4 सख्य 24 6 पंचे 30 म्हणजे आदितीचं वय आलेलं आहे 30 वर्ष. आता यानंतर दिलेलं आहे आदिती आणि अथर्व. आदिती आणि अथर्व यांच्या वयाचं गुणोत्तर 3/2. 3:2 म्हणजेच 3/2. आदिती भागिले अथर्व बरोबर 3/2. आदितीचं वय आपण काढलेलं आहे 30 वर्ष म्हणजे 30 भागिले अथर्व बरोबर 3/2. अथर्व बरोबर 30 गुणिले 2 तिरकस गुणाकार करून 30 गुणिले 2 भागिले 3. 3 × 3 3 10 30. 10 गुणिले 2 10 दोन्ही 20 वर्ष म्हणजे अथर्वचं वय आलेलं आहे 20 वर्षे. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 रुपये आहे तर अशा 25 रोपांची किंमत किती? 10 रोपांची किंमत किती आहे? 700 रुपये. 25 रोपांची आपण x मानला. आता रोपांची संख्या वाढली, किंमत वाढणार आहे. समचलन आहे. 10/25 बरोबर 700/x. 10 गुणिले x बरोबर 25 गुणिले 700. x बरोबर हा 10 गुणणार दुसऱ्या बाजूला जाऊन भागणार आहे. 25 गुणिले 700 भागिले 10. 0 0 कटले. 25 गुणिले 70. 25 7 175. 0 0 1750 रुपये. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, a चा 2/5 भाग व b चा 3/4 भाग समान असल्यास a चे b शी गुणोत्तर किती? a चा 2/5 भाग. a चा 2/5 म्हणजे a गुणिले 2/5 बरोबर b गुणिले 3/4. 2 गुणिले a 2a/5 बरोबर 3b. 3 गुणिले b 3b/4. तिरकस गुणाकार केला. 4 दुने 8a बरोबर 5 त्रिक 15b. आता यानंतर a चं आणि b चं गुणोत्तर काढायचं आहे. हा b ला डाव्या बाजूला आणलं, a ला भागला आणि 8 डाव्या बाजूचा उजव्या बाजूला गेला, तो जो गुणतो तिकडे जाऊन भागणार आहे. म्हणजेच a/b बरोबर 15/8 म्हणजे a/b बरोबर 15/8. पर्याय क्रमांक 4. यानंतर चौथा प्रश्न आहे, x+3 x-9 आणि x-3 या संख्या x+3 x-9 x-3 या 3 संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती? आता 3 संख्या जेव्हा प्रमाणात असतात तेव्हा सूत्र आहे 3 मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. आता इथं मध्यपद आहे x-9. x-9 चा वर्ग बरोबर x+3 गुणिले x-3. x-9 चा वर्ग x² - 9 दोन्ही पदाच्या गुणाकाराचे दुप्पट 9x 9 18x अधिक 9 चा वर्ग 81 बरोबर x+3 गुणिले x-3. जर एका कंसामध्ये दोन पदांची बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये त्याच दोन पदांची जर वजाबाकी असेल तर पहिल्या पदाचा वर्ग बरोबर दुसऱ्या पदाचा वर्ग असतो. म्हणजेच x² - 18x अधिक 81 बरोबर x² - 3 चा वर्ग 9 आलेला आहे. दोन्ही बाजूला x² समान पद आहेत, ते समान पदांचा भाग काढलेला आहे, लोप झालेला आहे. म्हणजेच राहिलं -18x अधिक 81 बरोबर -9. आपण 81 च्या जवळ -9 डाव्या बाजूला आणलं, -9 चा धन 9 झालं. 81 अधिक 9 90 बरोबर 18x - 18x उजव्या बाजूला गेल्यानंतर धन 18x झालेला आहे. 81 अधिक 9 90 बरोबर 18x. x बरोबर 90 भागिले 18. 18 18 18 90 म्हणजे x ची किंमत आलेली आहे 5. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 3 संख्या आपण समजा 3x 4x व 5x मानू. आता आपल्याला जी अट दिलेली त्या अटीनुसार काय असणार आहे, या तिन्ही संख्यांच्या वर्गाची बेरीज 450 आहे. म्हणजे 3x चा वर्गाला 9x² अधिक 4x चा वर्गाला 16x² अधिक 5x चा वर्गाला 25x² बरोबर 450 हे दिलेलं आहे आपल्याला.
या तिन्हीची बेरीज केली 16 9 25 25 अधिक 25 50 x वर्ग बरोबर 450 50 उजव्या बाजूला जो भागलेला आहे 0 0 कटले 5 1 5 5 9 45 म्हणजेच x वर्ग बरोबर 9 आलेला आहे. म्हणजेच दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून x बरोबर आलेला आहे 3. आता x ची किंमत 3 आलेली आहे. पहिली संख्या मानलेली आपण 3x 3x बरोबर 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9. दुसरी संख्या मानलेली आपण 4x 4x म्हणजे 4 गुणिले 3 4 त्रिक 12. तिसरी संख्या 5x आहे 5 गुणिले 3 5 त्रिक 15. म्हणजे त्या तीन संख्या असतील 9 12 आणि 15 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचं वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. तर संजनाचे विजयाच्या वयाचे असते तर गुणोत्तर किती? समजा आपण संजनाचं वय x मानलं. आता दिलं काय विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे म्हणजे विजयाचं वय संजनापेक्षा 15 वर्षांनी जास्त आहे. विजयाचं वय झालं x अधिक 15 आणि सुनीताचं वय आहे विजयापेक्षा संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान म्हणजे तिचं वय 5 वर्षांनी कमी आहे जे x वजा 5. आता यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे विजयाचं वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. विजयाचं वय किती आहे x अधिक 15. सुनीताचं वय किती आहे x वजा 5. म्हणजे विजयाचं वय x अधिक 15 हे x वजा 5 च्या 9/5 पट आहे. आता हा छेद 5 छेदस्थाने त्याला डाव्या बाजूला आणलं तो गुणणार आहे म्हणजे 5 गुणिले x अधिक 15 दुसऱ्या बाजूला x वजा 5 गुणिले 9. 5 गुणिले x 5x अधिक 5 गुणिले 15 15 5 75. 9 गुणिले x 9x वजा 9 5 45. पुन्हा दोन्ही बाजूला आता आपण सर्व पदे एकत्र आणायचे आहेत. 75 ला आहे तसं ठेवलं 45 ऋण आहे डाव्या बाजूला आल्यानंतर धन झालं. 9x ला आहे तसं ठेवलं 5x धन आहे उजव्या बाजूला जो ऋण झालेला आहे. 75 अधिक 45 120 बरोबर 9x मधून 5x गेले 4x राहिले. x बरोबर आलेला 120 भागिले 4 30. आता 30 हे काय आलेलं आहे x म्हणजे संजनाचं वय आलेलं आहे. संजनाचं वय 30 आलं. विजयाचं झालं 30 अधिक 15 45 आणि सुनीताचं झालं 30 वजा 5 25 वर्ष. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे संजनाचं विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर. संजनाचं वय 30 आहे विजयाचं 45 आहे. 30 चं 45 असलेलं गुणोत्तर म्हणजे 30 भागिले 45 बरोबर 15 2 30 15 त्रिक 45 2/3 म्हणजे 2/3 या दोघींच्या वयाचं गुणोत्तर आहे 2/3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा प्रश्न 2 लिटर व 500 मिलीलिटर या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीचे असलेले गुणोत्तर. 2 लिटर आणि 500 मिलीचं काढायचं आहे आपल्याला. जेव्हा दोन राशीमध्ये गुणोत्तर काढत असतो तेव्हा त्यांचे एकक समान असले पाहिजेत. इथं 2 लिटर आहे 500 मिलीलिटर आहे त्यामुळे 2 लिटरचं आपण मिलीलिटर मध्ये रूपांतर केलं. 1 लिटर बरोबर 1000 मिली 2 लिटर बरोबर 2000 मिलीलिटर आणि त्याचं प्रमाण काढा. दुसरं 500 मिली दिलेलं आहे. आता दुसऱ्या राशीचं दुसरी राशी कोणती आहे 500 मिली आणि पहिली राशी कोणती आहे 2 लिटर म्हणजे 500 मिलीचं 2 लिटर 2 लिटर म्हणजे 2000 मिलीलिटरशी गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे 500 भागिले 2 दोन्ही बाजूचे 2 शून्य कटले 5 1 5 25 अंशस्थानी 1 आहे छेदस्थानी 4 आहे म्हणजे या दोन्हीचं गुणोत्तर 1/4 जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. यानंतर 8वा प्रश्न आपल्याला पाहायचा 24 मिनिटाचे 72 सेकंदशी असलेले गुणोत्तर. 24 मिनिटाचे 72 सेकंदशी असलेले गुणोत्तर. किती मिनिटाचं 24 मिनिटाचे. 24 मिनिटाचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर काढण्यासाठी 24 मिनिटाचं आधी सेकंदामध्ये रूपांतर करूया. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 24 मिनिटाचे 24 गुणिले 60 21 गुणिले 60 1440 सेकंद झाले. 1440 सेकंद आणि 72 सेकंद या दोघांचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. 24 मिनिटाचे 1440 भागिले 72. आता 144 ने 72चा विचार केला तर 72 1 72 72 दोन्ही 144 शून्याला 0 म्हणजे अंशस्थानी 20 राहिलं छेदस्थानी 1 राहिलं म्हणजे याचं दोघांचं गुणोत्तर आहे 20:1 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. यानंतर शेवटचा प्रश्न पाहायचा अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे आणि अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1:2 आहे. जर ब ला 32,000 पगार असेल तर अ ला क पेक्षा किती पगार कमी आहे. अ आणि ब यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:4 म्हणजे 304. अ चा पगार माहित नाही ब च माहित आहे 32,000 म्हणजे अ भागिले 32,000 बरोबर 304 आलं. अ बरोबर 32,000 गुणिले 3 भागिले 4 4 1 4 4 8 32 8,000 गुणिले 3 8 त्रिक 24,000 हे आलं अ च पगार. ब च पगार आपल्याला माहित आहे 32,000 अ च झालं 24,000.
आता अ आणि क यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 1:2 म्हणजेच 1/2. अ चा पगार 24,000 भागिले क चा काढायचा आहे 1/2. क चा पगार बरोबर 24,000 गुणिले 2 बरोबर आलं 48,000 रुपये. आता आपल्याला काय प्रश्न काय विचारलेला आहे, अ ला क पेक्षा किती पगार कमी आहे. अ चा पगार आहे 24,000, ब चा आहे 48, 48,000 म्हणून 24,000 गेले, 24,000 रुपये पगार कमी आहे. अ ला क पेक्षा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. अशाच प्रकारचे गणित पाहण्यासाठी सोप्या पद्धतीनं झटपट शिष्यवृत्तीचे गणित सोडवण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे आपल्याला पुढील अपडेट मिळतील आणि कुठल्याही व्हिडिओपासून आपण वंचित राहणार नाही. धन्यवाद.